तारखेपर्यंत कर्जत प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अगदी दिमाखात साजरी होते आणि आताच काही दिवसापूर्वी खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत खालापूर प्रीमियर लीग सुद्धा संपन्न झाली. अगदी दिमाखात ती सुद्धा स्पर्धा पार पाडली आहे. अगदी मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 22 सरपंच चषक 2025 आयोजकांची नावं घेतली पाहिजेत. लोकांच्या अगदी मनात घर केलं पाहिजे या आयोजकांनी. अगदी फोटो सकट या ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतात. गणेश पडवकर, केतन पवार आणि गॉगल घालून आमचे बाबू पारंगे सुद्धा आहेत. मनोहर काटावले तर अगदी हिरो सारखे दिसत आहेत आणि त्यांच्या समेत कमानी ऑइलचे मॅनेजर सतीश पवार आणि अगदी साईड स्क्रीनच्या मागे लपून त्या होलमधून आमचे पाहणारे प्रेक्षक आहेत. सागर पिंगळे असतील, अमर पवार, अभय पिंगळे, सुशांत पालांडे ते सुद्धा आयोजन कमिटीमध्ये आहेत. पण ते त्यांचा बाहेरून पाठिंबा आहे. अगदी पार्टीसाठी तयारी झालेली आहे त्यांची. चल सामन्याकडे वळूया आपण. हसी मजाक झाला पाहिजे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने आपण पाहतोय पार होत आहेत. अगदी आमचा अर्षद सकाळपासून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्या आवाजातून ऐकवत होता. त्याच्या समोर आता आम्ही जोडलो गेलोय. रोहन पिंगळे आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आजचा हा शेवटचा सामना काटरांग आणि त्यांच्या विरोधात तकडा पहिला षटक ऋषभ उज्ज्वल फुलटा चेंडू झेल होऊ शकते का नाही. सरळ चेंडू जाते सीमारेषेसाठी. अगदी दिमाखात आभार मानतोय तो की फटका खूप चांगला आहे. 4 धावांनी सुरुवात झाली आहे. त्याला माहिती आहे त्याचं विकेटवर राहणं किती महत्वाचं आहे. अभि देवगरे पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 18 चेंडूमध्ये 61 धावांची खेळी केली आहे. जरी त्याचे 2 साथीदार आज उपलब्ध नसतील तरी सुद्धा संघाला तो इथपर्यंत घेऊन आलाय आणि आता शेवट सुद्धा त्याला गोड करायचंय. त्याला उद्या परत यायचंय फायनल साठी, म्हणून ही धडपड चालू आहे. पहिल्या चेंडूवर आलेला 4 धावा. पुढचा चेंडू त्या दिशेने ही जातोय चेंडू. पुन्हा एकदा तोच रिझल्ट. 4 धावांसाठी सलगचा दुसरा चौकार. अगदी आपण पाहिलं ना तर दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. काटरंग संघ ज्यांना हा मैदान अतिशय लकी आहे. मागील शृंखलेमध्ये पहिला नंबर मारला होता. प्रथम क्रमांकाचे मार्कर ठरले होते काटरंग संघ आणि तीच स्पर्धा कंटिन्यू करतायत ते. अगदी याही शृंखलेमध्ये सलगचे 2 सामने. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 75 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. अजिंक्य दर्गेची फलंदाजी आपण बघितली होती. 1 चेंडूवर 7 धावांची गरज असताना आलेला वाईट चेंडू आणि त्यानंतर आलेला षटकार. आता मात्र 2 चेंडूवर 2 चौकार आले. ही धावसंख्या कुठपर्यंत येणार. अभि देवगरे पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कमबॅक झालं. चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू. फलंदाज बघत राहिला. चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. उद्या मात्र त्या पडद्याच्या मागे जेवढे खेळाडू आहेत, जेवढे प्रेक्षक आहेत ते मनोहर काटावलेंना संपर्क करणार. अगदी एक घास त्यांच्या घशाखाली उतरत नाहीये. अगदी बॅटची कडा लागून चेंडू तडम्यांच्या दिशेने जातोय आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. चेंडू जरूर अडवला तरी सुद्धा आपण बघतोय पंच या ठिकाणी 4 धावा घोषित करतायत. शर्तीचे प्रयत्न झाले होते अजिंक्य दर्गेकडून. चांगले प्रयत्न झाले होते. असं प्रयत्न होणं गरजेचं आहे. संघासाठी धावा अडवणं हे क्षेत्ररक्षकाचं कामच असतं आणि तेच काम आपण पाहतोय अजिंक्य दर्गे करतोय. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. धाव आणि धाव तुम्हाला वाचवावी लागेल. जर तुम्हाला आव्हान पुढचं पार करायचं असेल तर एक धाव ही तुम्हाला रक्षण करावं लागेल. अजिंक्य अभि पुन्हा एकदा त्या दिशेने, परंतु आता मात्र आपण पाहतोय आदित्यचे काय सुंदर झेल. 3 चौकार मारून मात्र अभि आउट होतोय. तंबूत परततोय. संघाची धावसंख्या 12 वर असताना वैयक्तिक 12 धावा करून बाद झालाय. नाराज असेल थोडा पाहिलं ना तर उंची कमी मिळाली चेंडूला. थोडा 1 फूटभर जरी उंच असताना तर या 4 धावा देऊन गेला असता. प्रयत्न चांगले झाले होते. 4 चेंडू खेळला. वैयक्तिक 12 धावा केल्या. संघाची धावसंख्या सुद्धा 12. कुठेतरी 40-45च्या पुढे ही धावसंख्या यावी लागेल. 3 षटकांचा सामना आणि हवेचा वेग बघा. अगदी फॅनची सुद्धा गरज नाहीये.
आणि गोलंदाजी सुद्धा आपण पाहिलं ना ऋषभची त्याच एंडनी आहे. नक्कीच एसीची पण गरज नाहीये. आयोजन तितकं दिमाखात आहे. चांगला चेंडू वाईड यॉर्कर आणि षटक संपते या चांगल्या चेंडू बरोबर. षटकाची समाप्ती झाली आहे. 1 गडी बाद 12 अशी धाव संख्या कडाव संघाची. अजूनही 12 चेंडूची फेकी बाकी आहे. कोणता गोलंदाज येणार आता? बंटी येणार. नक्कीच आता पडद्याच्या मागे मनोहर काटोले सुद्धा जात आहेत. नक्कीच अभय पिंगळे आपली जे काही इच्छा असेल ती त्यांच्याकडे मांडा. अगदी धडाडीचे कार्यकर्ते आणि आयोजक आहेत. अगदी कॅमेरामन सुद्धा तुमच्याकडे कॅमेरा करून टक लावून बघतोय. पहिले षटक संपलंय. 12 धावा झाल्यात. 1 गडी बाद झालाय. अभिसारखा एक मोठा हादरा संघाचा कर्णधार बाद झालाय. आता मात्र शिलेदारांना हे पेलावं लागेल. हे जे शिवधनुष्य त्यांनी उचललंय ते पेलावं लागेल. 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आता मात्र बंटी पेंडारी येतोय. हर्षद पेंडारी येतोय गोलंदाजी मार्कवर, जो पहिल्या सामन्यामध्ये नव्हता परंतु त्यानंतर आपण पाहिला दुसऱ्या सामन्यामध्ये आला आणि त्याची गरज का असते ते त्याने दाखवून दिलं. एक षटक संपलंय. 12 धावा झाल्या. 3 षटकाचा हा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर. सामना विशाल फलंदाज विशाल पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होत होता. स्टंपिंग सुंदर स्टंपिंग केले अजिंक्यने. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी विकेट मिळते बंटीला. विशाल बाद होतोय 0वर. आता मात्र प्रथमेश जातोय त्याची जागा घेऊन. काटन संघ खूप लकी सुद्धा आहे आणि त्यांचा खेळ सुद्धा या मैदानावर खूप चांगला होतो. आम्ही वारंवार बघितलंय आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ते आमच्या या आयोजनामध्ये खेळतात. त्यांना या मैदानाची खूप आवड आहे आणि या मैदानाची भुरळ ही सर्व संघांना पडते हे नक्की. अगदी आपण पाहिलं ना डीच्या क्रिकेटमध्ये थोडासा हवेमुळं असं वाटतं परंतु तरी सुद्धा सामने अतिशय ताकदीचे आणि रोमांचक होतात. आजच आपण पाहिलं 1 चेंडू 1 धावा, 1 चेंडू 7 धावा असे बरेचसे सामने आपण पाहिले. अगदी 75 धावा चेस होताना पाहिल्या आणि 33 धावांचं आव्हान सुद्धा यशस्वीरित्या पेललं होतं कडाव संघाने. तोच कडाव संघ आता या क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला खेळताना दिसतोय. 12 धावा. धाव फलकावर फुलटॉस चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु 1 धाव मात्र देऊन जातोय. फुलटॉस चेंडू होता. संधी होती जास्त धावा गोळा करण्याची परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. 1 धाव मात्र मिळाली. 13 धावा झाल्यात. गडी बाद झाले 2. किंवा चिपचा फटका अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1च धाव मिळते. पाहिलं चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी अशा ठिकाणी होते ना ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभे केलेत. त्याच्या गोलंदाजीवर काय क्षेत्ररक्षण हवंय त्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना त्याने बरोबर केली आहे. मितू आणि प्रथमेश फलंदाजी करतायत. चांगला फटका. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावांचा येतोय. मोठा फटका षटकार. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पोहोचली आहे 20वर. गती येते आता. 1 खराब चेंडू देऊन गेला 6 धावा. चला चेंडू लवकर परत करा. थोडा मैदानाची आपण सीमारेषेच्या पलीकडे बघितलं थोडीशी झाडी आहे त्याच्यामुळे चेंडू येण्यासाठी थोडा उशीर होतो पण तो मैदान जर बघितलं ना तर अगदी जबरदस्त असं मैदान या ठिकाणी घोडवलीकरांचं आपण पाहतोय. वेताळेश्वर घोडवली वारंवार आपण पाहतो या मैदानावर स्पर्धा होतात आणि अगदी चांगले चांगले संघ या आयोजनाचा फायदा किंवा संधी उचलतात. आपला खेळ दाखवण्याची संधी आपण त्यांना देत असतो वारंवार. बंटीच्या या चेंडूवर आला षटकार. मितू प्रथमेच्या बॅट मधून आले षटकार. हा सुद्धा आपण पाहतोय खराब चेंडू अगदी बॅटच्या समोर टाकला होता. त्याचा खरपूस समाचार घेतला. लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. हा एक मोठा फटका चौकारासाठी. संघाची धावसंख्या 24वर पोहोचली आहे. आता मात्र बंटी मार खातोय. असं वाटलं होतं की बंटी सुद्धा रोखून धरेल जसं ऋषभने
रोखून धरलं होतं 12 धाव्यांवर, परंतु आता बंटे सुद्धा मार खातोय. 24 धावांवर पोहोचलाय कडाव संघ. जसा जसा षटकार चौकार येईल ना तशा तशा टाळ्या येतील कडाव संघाकडून. प्रथमेश चांगली फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. झेल होती परंतु झेल सुटतोय. एकच धाव मिळतीये. गडी बाद करण्याची संधी होती परंतु संधी हुकली. एका धावेने संघाची धावसंख्या 25 वर पोहोचली आहे. दोन गाड्यांच्या मोबदल्यात 25 धावा झाल्यात. अजूनही एका षटकाची पैकी बाकी आहे आणि तेही षटक येणार. आता हवेच्या अगदी हवेची साथ मिळणार अशा साईडने घोडोली एंडने ही गोलंदाजी होणार आहे. अगदी आपण पाहतोय मीटिंग चालू आहे. उद्याच नियोजन चालू आहे. सागर पिंगळे, अमर पवार अगदी काटावले पडद्याच्या मागे आहेत. आयोजक आहेत, मुख्य आयोजक. शेवटचं षटक आहे. पुनीत आलाय. पुनीतचं एंड या मॅच मध्ये चेंज झालंय. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं भैरीदेव एंड कडून त्याने गोलंदाजी केली होती. आता मात्र घोडोली एंड कडून त्याला गोलंदाजी दिली आहे, जबाबदारी दिली आहे. एक मोठी जबाबदारी मी तर म्हणेन ती पेलावी लागेल पुनीतला, परंतु फायदा घ्यावा लागेल कडाव संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. 25 वर आतापर्यंत गाडी गेली आहे परंतु या गाडीला कुठेतरी 45 पर्यंत न्यावं लागेल. अजून 15 ते 20 धावा या षटकामध्ये गोळा कराव्या लागतील. 2-3 मोठे फटके आले तर ही धाव संख्या जमा होऊ शकते, कारण की तेवढी चांगली गोलंदाजी कडाव संघाकडे आहे. चला सामन्याला सुरुवात करा. काळोख पडायला सुरुवात झाली आहे. 6:45 वाजलेत. काल आपण पाहिला अगदी 6:30 पावणे 7 वाजले होते. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक पुनीत टाकतोय. फलंदाज प्रथमेश स्ट्राईकला. पहिला चेंडू, चांगला चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये आपण पाहिलं तर तेवढासा टायमिंग चुकला नाही, जुळला नाहीये. एक धाव मात्र मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली आहे. अजूनही 5 चेंडू आहेत. मितूला काहीतरी करावं लागेल. मितू न करता फलंदाजी चांगली करावी लागेल. मी की तू असा प्रश्न न ठेवता आता मितूलाच फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडू आहेत त्याच्याकडे. 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. अगदी संघ सहकारी टक लावून बघतायत ही धावसंख्या कुठपर्यंत जाणार आहे. कडाव संघ फार मेहनत केली आहे त्यांनी. अगदी काटरंग संघाने सुद्धा फार मेहनत केली आहे. सलगचा 3रा सामना खेळतायत. अगदी रखरखत्या उन्हामध्ये 2 सामने झाले होते. आता मात्र थोडासा थंडावा आपण जाणवतोय, त्यामुळे थोडीशी एनर्जी आता मात्र वातावरणामधून सुद्धा मिळतीये. शेवटचे 5 चेंडू मितू सामना करतोय. 25 धावा झाल्यात. काटरंग संघ सुंदर चेंडू. या चेंडूचा सामना करताना मितू मात्र चुकला. एक धाव मात्र नाही होणार. स्ट्राईक चेंज केली आहे. चला फलंदाज जायचंय. आता मात्र प्रथमेशने जबाबदारी घेतली आहे. त्याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आलाय, परंतु आता उरलेल्या 4 चेंडूंवर षटकार चौकार मारावे लागतील. सिंगल डबलनी काम नाही होणार. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्यांना दाखवावे लागतील. जी फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये अभिने केली होती तशाच प्रकारची फलंदाजी या 4 चेंडूंवर या फलंदाज प्रथमेशला करावी लागेल. 25 धावा झाल्यात. आव्हान थोडस आपण पाहिलं सीमित राहिलंय. अजूनही जरी षटकार चौकार आले असतील ना तरी सुद्धा धावसंख्या 25 वरच अडकली आहे. अजूनही 4 चेंडू आहेत हातामध्ये. 26 झाल्यात. पुढचा चेंडू अगदी ऑफ कटर टाकला होता. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये. अगदी पुनीत सुद्धा आपण पाहतोय घोडोली एंडनी गोलंदाजी होते परंतु चेंडू त्या एंडला येतच नाहीये, कारण की गोलंदाजी चांगली होतीये. अगदी संधी देत नाहीये गोलंदाज पुनीत फलंदाजांना. चांगली गोलंदाजी होते. मध्येच एखादा कटर चेंडू, मध्येच बाउन्सर, स्लोवर वन, चांगलं मिश्रण होतंय या गोलंदाजीमध्ये. 27 धावा झाल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
चांगला चेंडू होता, चांगला फटका आहे, सीमारेखा पार जाणार आणि 4 धावा मिळणार. चांगला फटका मारला रोहितने, अगदी रोहित शर्मा सारखा हा फटका. 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 31 वर. 30च्या पुढे गोलंदाजी केली आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या 2 चेंडूवर किती धावा येणार? 2 मोठे फटके आले तर 40 प्लस होईल. 2 फटके मारावे लागतील. 1 फटका आलाय, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. पुणेत मात्र चांगली गोलंदाजी करतोय, संधी देत नाहीये जास्त करून. अगदी आपण पाहिल्यानंतर हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्यासाठी प्रवृत्त करतोय फलंदाजांना. चांगला टप्पा, चांगली दिशा. पुन्हा एकदा आपण पाहिला, अगदी चांगला चेंडू, संधीच दिली नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं, शेवटच्या चेंडूसाठी प्रथमेशने संधी दिली आहे. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवर आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. 31 धावा झाल्यात. 10ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे. परंतु या चेंडूवर आता मात्र सामन्याचा निकाल असेल. या चेंडूवर किती धावा येणार? चौकार, षटकार, सिंगल, डबल की विकेट? पुनीत चांगली गोलंदाजी करतोय, मिश्रण करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. संधी देत नाहीये फलंदाजांना. त्याला माहिती आहे या षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात, परंतु संधी देत नाहीये. हा ही चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेने जातोय. 4 धावांसाठी 35 धावा झाल्यात. 36 धावांचं आव्हान काटरंग संघासाठी. 3 षटका, 12च्या सरासरीने ही धावसंख्या पुरी करायची. 18 चेंडू, 36 धावांची गरज. कडव संघ नाराज नसेल या धावसंख्येवर. मी तर म्हणेन की त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. 4 षटकामध्ये जर ते 33 धावा वाचू शकतात तर 3 षटकामध्ये 36 धावा ही नक्की वाचू शकतात. फक्त चेंडू निर्धाव टाकायचे, चांगली गोलंदाजी करायची, टप्प्यावर गोलंदाजी करायची. फलंदाजांना मोठे फटके मारू न देणं हेच काम असेल गोलंदाजांचं. परंतु आपण पाहिलं, काटरंग संघाचा विचार केला तर अजिंक्य दर्गे अगदी तुफान लयमध्ये आहे. आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर पंटी हा सुद्धा चांगली फलंदाजी करतो. फलंदाजांचा भरणा आहे काटरंग संघाकडे, तसा तोफखाना आहे गोलंदाजांचा कडाव संघाकडे. आता बघूया कोण या सामन्यामध्ये यशस्वी ठरतोय, फलंदाज की गोलंदाज. अगदी गहन चर्चा आपण पाहतोय पडद्याच्या मागे चालू आहे. काय करायचं आज संध्याकाळी की उद्या? मनोहर काटावले मुख्य आयोजक, त्यांच्या समवेत आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत सतीश पवार, केतन पवार, आमचे बाबू पारंगे. अगदी जवळून मॅच बघतायत. कोणती टीम या आयोजनामध्ये ट्रॉफी घेणार, काटरंग की कडाव? आदित्य दर्गेने 1 नंबर झेल पकडला होता, अगदी उडी मारून झेल पकडला होता. त्याच्याच बाजूने 2 चौकार आले होते, परंतु 3रा चौकार त्याने जाऊ दिला नाही. आणि आपण पाहिलं तर अजिंक्य दर्गेने आज जवळजवळ 6 ते 7 बॉल आमचे घालवलेत. एवढी चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. आणि त्याच फलंदाजीला आता त्याला कंटिन्यू करावं लागेल. चला, फलंदाज जायचंय. क्षेत्ररक्षण सजलंय. कोडुली एंडने 2 षटक टाकावी लागणार आहेत. भैरदेव एंडकडून 1 षटक मिळणार आहे. त्यामुळे विचार करावा लागेल अभिला सुद्धा, कुठल्या गोलंदाजाला कुठल्या एंडने आपण गोलंदाजी द्यायची आहे. पहिलं षटक घेऊन येतोय डीके. ज्या डीकेने दुसऱ्या सामन्यात अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. 33 धावांची गरज असताना ते आव्हान त्यांनी पेललं होतं, परंतु हे आव्हान सुद्धा त्यांना पेलावं लागणार आहे. जर त्यांना या एका चषकावर आपलं नाव कोरायचं असेल तर हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. कडाव संघ या वेताळेश्वर क्रीडांगणावर भरपूर वेळा खेळला, म्हणजे त्यांचं होम ग्राउंड म्हटलं तरी फरक पडणार नाहीये. अगदी जेव्हा जेव्हा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट असतात तेव्हा तेव्हा कडाव संघ आमच्या इथे खेळायला येतो. आणि त्याच्याच बरोबर काटरंग संघ, हे दोन्ही संघ या मैदानावर भरपूर वेळा खेळले आहेत. त्यांना प्रत्येक दिशेची अगदी जाण आहे, कुठल्या साईडला चेंडू कुठल्या वेळी आपण मारायला पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आणि आज तर अजिंक्य दर्गा तुफान फॉर्म मध्ये आहे. दोन्ही सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच त्यांनी मिळवल्यात. अगदी आपल्या फलंदाजीच्या जोरावर
अगदी क्वार्टर फायनल पर्यंत आपल्या संघाला पोहोचवलंय. आता 36 धावा करायच्या आहेत. चेंडू आहेत 18. त्यामुळे आता कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे अजिंक्यची आणि बंटीची. अगदी जास्त फलंदाजांना संधी मिळालेली नाहीये. आता मात्र मुख्य आयोजक रोहन पालांडे सुद्धा दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये. अगदी दूरवर टिपलेलं आमचं क्षण अगदी बाईकवरून आगमन होताना दिसतंय रोहन पालांडेंचं. दुपारपासून गायब होते, आता आलेत. ते कामावर गेले होते बहुतेक. त्या मोठी चर्चा चालू आहे तिथं. सतीश पवार आम्हाला सांगतायत की काहीतरी नियोजन नक्की चालू आहे. मनोहर काटवले हसतायत, त्यांना माहिती आहे स्पर्धा अगदी यशस्वी होतीये. 36 टू विन. 18 बॉल आणि 36 रन. पहिला चेंडू डीकेचा झेल होणार का? बॅटची आतली कड लागली होती. धाव घेण्याचा प्रयत्न झाला परंतु कदाचित थोडीशी दुखापत झाली आहे अजिंक्यला. क्रॅम्प आला असावा. सकाळपासून खेळतोय, अगदी उन्हात खेळतोय. थोडीशी दुखापत आपण बहुतेक क्रॅम्प आला असावा बहुतेक. एवढ्या गर्मीमध्ये अगदी सकाळपासून फलंदाजी करतोय. एक हाती आपल्या संघाला त्याने इथपर्यंत आणलंय. केपीएल मध्ये थोडीशी खराब कामगिरी त्याच्या मार्फत राहिली होती परंतु आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी अतिशय उत्तम फलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे डीके सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. अगदी पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू टाकलाय. 17 चेंडू बाकी आहे. 36 धावांची गरज आहे. अतिशय रोमांचक सामना होणार हा. शेवटचा सामना अगदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा हा सामना आपल्याला रंगताना दिसणार आहे. 17 चेंडू 36 धावांची गरज आहे. अजिंक्य आणि बंटी फलंदाजीसाठी आलेत. काटरंग संघाची नाव अगदी किनाऱ्यावर आणायचं काम या दोघांना करायचंय. अगदी किती लाटा असू दे, किती वादळ येऊ दे, पण आपल्या संघाला किनाऱ्यावर सुखरूप आणायचं काम मात्र या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. पण गोलंदाजी आहे तितकेच चालाक आहेत, संधी देत नाहीयेत. आता मात्र संधी अगदी तयार केली आहे आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला हा षटकार. 6 धावेने सुरुवात झाली आहे. 30 धावांची गरज आहे. 15 चेंडू 30 धावांची गरज आहे. डीकेला माहिती आहे हा चेंडू मी खराब फेकला होता आणि त्या अजिंक्यने षटकार मारलाय. 30 धावांची गरज आहे. 15 चेंडू बाकी आहेत. डीकेचा एक खराब चेंडू संघाला पुन्हा एकदा बॅकफुटला आणले. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजी चालाक आहे. तोही सांगतोय मीही कमी नाहीये. माझा संघ शेवटपर्यंत लढणार. सहजासहजी आम्ही हार मानणार नाही हा सांगणारा हा चेंडू होता. 15 चेंडू आणि 30 धावांची गरज राहिली आहे. अजिंक्य दर्ग्या टक लावून बघतोय गोलंदाजाकडे. या चेंडूवर षटकार येणार की चौकार? फटका मारलाय. हो नक्की झालाय हा सुद्धा. पुन्हा एकदा षटकार. 6 धावेने संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. उद्याची कदाचित तयारी चालू आहे. विकेट थोडीशी मला वाटतं उद्या चांगले संघ आहेत. आज जसे होते तसेच उद्या सुद्धा चांगले संघ आहेत. त्यामुळे विकेटची थोडीशी रिपेअरिंग होईल. त्यामुळे कुणी कुठे जाऊ नका असं आम्हाला आयोजकांनी सांगितलंय. 12 धावा झाल्या. चांगली फलंदाजी करतोय अजिंक्य. हा सुद्धा चांगला चेंडू आपण पाहतोय. पंच मात्र तटस्थ राहतायत. हा चेंडू जातोय निर्धाव. 12 धावा झाल्यात. एक चेंडू तुझा रिव्ह्यू नाहीये. एक तेरी तर दुसरी माझी. एक संधी तुला तर एक संधी मला.
अगदी आपण पाहिलं तर 3 षटकारांनिशी 18 धावा झाल्यात. काटवल्यांची एक छबी आमच्यापर्यंत पोहोचली, अगदी सुंदर. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात होतीये. आता मात्र संधी मिळते बंटीला. अजिंक्यने त्याची कामगिरी केली आहे. जरी चेंडू निर्धाव खेळला असेल ना तरी सुद्धा 3 षटकार मारून अगदी सुस्थितीत आपल्या संघाला नेलंय. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, आता 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क, गोलंदाज थोडस आपण पाहिला थर्डमॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता बंटीचा, निष्फळ ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. दर्शन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 18 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. कडाव संघ हार मानायला तयार नाहीये. पुढचा चेंडू लॉंगऑफच्या दिशेने आणि काय झेल पकडण्याचा प्रयत्न झालाय परंतु निष्फळ ठरतोय प्रयत्न काय सुरेख होते. थोडासा जजमेंट मध्ये चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून, परंतु शेवटच्या क्षणाला भरपाई करण्याचा प्रयत्न झाला परंतु अपयशी ठरला. नक्कीच प्रयत्न होत आहेत. अगदी कडाव संघही सांगतोय आम्ही सहजासहजी तुम्हाला जिंकून देणार नाही, लढावं लागेल. दोन्ही संघांना अगदी एकमेकांविरोधात लढावं लागेल. लढतोय अजिंक्य, लढतोय बंटी आणि गोलंदाज दर्शन ही लढतोय. क्षेत्ररक्षकही त्याला तितकीच साथ देत आहेत. रिव्हर्स फटका अगदी आपण पाहतोय. यष्टीरक्षक सांगते की झेल घे परंतु चेंडू पासून अगदी दूर होता क्षेत्ररक्षक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत होता परंतु झाला नाही. या चेंडूवर सुद्धा आली एक धाव. चांगली गोलंदाजी होती या दर्शन कडून. आतापर्यंत पाहिलं ना तर 3 चेंडू फेकून झालेत आणि 2च धावा दिल्यात. अजूनही 16 धावांची गरज आहे. 20 धावा झाल्यात. 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काय सामना रंगतोय मैदानावर. शेवटचा सामना आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकणार तो एक ट्रॉफीला तरी हात लावणार. 9 चेंडू 16 धावांची गरज. दर्शन गोलंदाजी मार्कवर. बंटी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. लेग बिफोरची अपील होतीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. जर डायरेक्ट हिट झाला असता ना तर बंटीला मागील पावलांनी परत एकदा तंबूमध्ये परतावं लागलं असतं. पुन्हा एकदा लेग बिफोर स्वरूपात एकदा मिळतीये. प्रयत्न होत आहेत मोठे फटके मारण्यासाठी परंतु गोलंदाज संधी देत नाहीयेत. काय गोलंदाजी होतीये कडाव संघाकडून. चांगली गोलंदाजी करतोय दर्शन. 21 धावा झाल्यात. अजूनही 15 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी होतीये. फलंदाजांना संधी देत नाहीये गोलंदाज मोठे फटके मारण्याची. अचूक टप्पा, अचूक लाईन. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु हाही चेंडू जाते निर्धाव. 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाज दर्शनने. अगदी कडाव संघाला जो सामना गमवावा लागला असता त्या सामन्यामध्ये अगदी समोरासमोर उभं केलं या गोलंदाज दर्शनने. जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपल्या कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता, अभिने जो विश्वास दाखवला होता त्याला साजेशी गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू. या चेंडूवर कुठला फटका येणार. थोडस व्यत्यय आपण पाहतोय. या चेंडूवर कदाचित सामन्याचा निकाल लागू शकतो जर मोठा फटका आला तर, परंतु एकेरी दुहेरी धाव आली ना तर काय सामना होईल शेवटच्या षटकामध्ये. मला वाटतं शेवटच्या षटकासाठी नीतू माळी सज्ज असेल. चांगला गोलंदाज आहे परंतु दर्शनने सुद्धा काही गोलंदाजी केली आहे. ही चेंडू सुरेख टाकलाय. धावबाद झाला असता परंतु बंटी अगदी जीवाच्या आकांताने पळतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. पुन्हा एकदा अजिंक्यने स्ट्राईक ठेवली आहे. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. का सामना रंगतोय मैदानावर. क्वार्टर फायनलचा सामना. अगदी शेवटच्या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे अजूनही आपण सांगू शकत नाही.
अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी आता करावी लागणार आहे. एक जरी खराब चेंडू पडला ना तर अगदी बॅकफुटला येईल संघ, कारण की फलंदाज तितके चांगले आहेत. पण आतापर्यंत आपण पाहिलं ना, जरी पहिल्या षटकामध्ये 3 षटकार आले तरी सुद्धा हा सामना आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये समीकरण राहिलं आहे 6 चेंडू आणि 14 धावा. 6-14चं समीकरण कोण पूर्ण करणार? या 14 धावा वाचवणार की या 14 धावा बंटी आणि अजिंक्य दर्गे पूर्ण करणार? तोच अजिंक्य ज्या अजिंक्यने एक चेंडू मध्ये 7 धावांची गरज असताना षटकार मारला होता. तोच अजिंक्य ज्याने दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावा केल्या होत्या. आणि तोच अजिंक्य ज्या अजिंक्यने पहिल्या षटकामध्ये 3 षटकार मारलेत डिकीला. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. 22 धावा धावफलकावर आहेत. नीतू आता गोलंदाजी मार्कवर चांगला गोलंदाजी करतो, परंतु मागचं सगळं विसरून या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करायला लागणार आहे. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. शेवटचं षटक, स्ट्राईकला अजिंक्य. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू, अगदी पायावर आदळतोय. क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण केलंय, अगदी सर्वस्व अर्पण करून हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न होत आहेत कडाव संघाकडून. पाच चेंडू 13 धावा, 2 मोठे फटके. हा सामना काटरंग संघ विजय होईल आणि 2 चांगले चेंडू कडाव संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये अग्रेसर होईल. काय लढत रंगली या मैदानावर. या वेताळेश्वर क्रीडांगणावर श्रीदत्त क्रिकेट संघ आयोजित 22 सरपंच चषक 2025 यशस्वी होताना आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. कॅच होणार का? हो, कॅच सोडलीये. कॅच सोडलीये की मॅच सोडलीये? चांगल्या फलंदाजाची झेल आता मात्र क्षेत्ररक्षकांनी सोडलीये. 4 चेंडू 12 धावांची गरज आहे. नीतू माली प्रयत्न करतोय, गोलंदाजी मध्ये चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. हा चेंडू जर निर्धाव गेला असताना तर 13 धावांची गरज होती, परंतु या चेंडूवर विकेटही गेली नाही आणि धावही मिळाली. 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. अजिंक्य दर्गे स्ट्राईकवर. नीतू माली चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्वतःच्याच गोलंदाजीवर विकेट मिळते. अजिंक्य सारख्या एका मोठ्या फलंदाजाची संकटात सापडलाय काटरंग संघ. काय गोलंदाजी झाली आहे, काय सुरुवातीचे 3 चेंडू पडलेत. अतिशय तोफखाना. मी म्हटलं होतं की शेवटचं षटक नीतू माळी टाकणार आणि नीतू माळीने ते करून दाखवले. आतापर्यंत एक गेला तर दुसरा मैदानात चाललाय. अजिंक्य दर्गे जर आला ना बाहेर तर त्याची जागा घेऊन त्याच्यापेक्षाही घातक फलंदाजी करणारा ऋषभ मैदानात. तीन चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता मात्र 2 मोठे फटके. नीतू माळी मारून देईल का? 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. ऋषभ येथे स्ट्राईकला. आल्या आल्या षटकार मारावा लागणार आहे. अगदी ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन जावं लागलं त्याला, पण सेट होऊन गेलाय का? 3 चेंडू 12 धावांची गरज. नीतू माली गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टाकतोय, सीमा रेखा पलीकडे येतोय हा षटकार. अगदी बॅटच्या समोर टाकलेला चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार. अगदी धाकधूक होत होती काटरंग संघाच्या इथं बाहेरील खेळाडूंची. थोडीशी धाकधूक थांबली आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज, 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू मी तर म्हणेन एक्स्ट्रा आहे. या 2 चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. 30 धावा झाल्यात. काय सामना रंगतोय. कधी कडाव संघ पुढे जातोय, कधी काटरंग संघ पुढे जातोय, परंतु शर्यत कोण जिंकणार? कासव आणि सशाची शर्यत आपण बघतो, परंतु हे दोन्हीही ससे आहेत. अगदी वेगाने धावण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडू 6 धावा. नीतू माली चांगला फटका. अगदी गोलंदाजाच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि कदाचित दुसरी धाव सुद्धा यशस्वी होते. जर एकच धाव आली असती ना तर षटकारच मारावा लागणार होता, परंतु आता चौकार जरी आला ना तरी हा सामना जिंकू शकतो. आणि ऋषभला आता मात्र संधी आहे हिरो होण्याची. जी संधी अजिंक्यला होती
त्याने ती घेतली, तो हिरो झाला. आता मात्र ऋषभला हिरो होण्याची संधी आहे. काटरंग संघ आज काही वेगळ्या मनसुब्याने आलाय की काय, शेवटच्या चेंडूवर चौकार आणि षटकार मारूनच आपण जिंकायचं की काय असं वाटतंय. एक चेंडू 4 धावा. कडाव की काटरंग, नीतू की ऋषभ. नीतू मालीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एक षटकार जरी आला असेल ना तरी सुद्धा अजूनही कडाव संघ सामन्यामध्ये तितकाच आहे. नक्कीच के फॅक्टर, पण कोणता के जिंकणार, फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ. एक चेंडू 4 धावांची गरज आहे. वाईट चेंडू, पंच आम्हाला सांगतायत अतिरिक्त धाव. अजूनही एक चेंडू 3 धावांची गरज आहे. प्रयत्न करतायत, फलंदाजी करतोय, गोलंदाजी करतोय. नीतू माली कोण सक्सेस ठरणार, नीतू की ऋषभ. एक चेंडू 3 धावा. काय सामना रंगतोय. एकही सामना असा नाहीये या मैदानावर आजचा जो शेवटच्या चेंडू पर्यंत गेला नाहीये. एक चेंडू 3 धावांची गरज आहे. कोण जिंकतोय, गोलंदाज की फलंदाज. चांगला चेंडू फटकावला, चेंडू सीमारेषा जवळ, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडूची फेकी सुरेख झाले आणि सामना जिंकतोय कडाव संघ. काय गोलंदाजी झाली आहे, अगदी अचूक टप्प्यावर हा चेंडू टाकला. एक्स्ट्रा कोरच्या डोक्यावर मारला जरूर, परंतु लांगावच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला आणि फक्त एकच धाव पूर्ण झाली. एका धावेने कडाव संघ जिंकला. हार्दिक अभिनंदन कडाव संघ आणि हार्ड लक काटरंग संघ. काय गोलंदाजी झाली आहे. मी म्हटलं होतं 33 धावांचं आव्हान यशस्वीरित्या पेललं होतं 4 षटकामध्ये आणि आता मात्र आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये तब्बल 36 धावांचं आव्हान पेललंय. या सामन्यासाठी या सामनावीर म्हणून आपण देतोय दर्शन. दुसरं षटक जे अतिशय महत्वाचं होतं त्या षटकामध्ये त्याने अगदी बांधून ठेवलं फलंदाजांना. तो दर्शन ठरतोय या सामन्याचा सामनावीर. स्वप्नील पाटील आमचे पाहुणे मान्य श्री स्वप्नील पाटील यांच्याकडून आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. दर्शन जबरदस्त गोलंदाजी. तुझं ते दुसरं षटक अगदी सामन्याला घेऊन आलंय कडाव संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 18 धावा गेल्या होत्या, परंतु त्यानंतर जे दुसरं षटक आलं त्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे सामना जो वळला ना तो कडाव संघाने सोडला नाही. हार्ड लक काटरंग संघ खूप छान खेळ केलात आणि आजच्या दिवसाचा खेळ याच ठिकाणी आपण संपवतोय. उद्या पुन्हा भेटूया नवीन 8 संघांबरोबर. कडाव संघ उद्या बरोबर 4